नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या 2-3 व्हिडिओमध्ये आपण पॉइंटर हा टॉपिक स्टडी करतो आहोत. सी लँग्वेजमध्ये पॉइंटर आपण कशा पद्धतीने यूज करू शकतो. तर पहिल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की पॉइंटरची डेफिनेशन आपण पाहिलीत. पॉइंटरला कशा पद्धतीने डिफाईन केल्या जातात. त्याच्यानंतर पॉइंटर डिक्लरेशन आपण पाहिलं. त्यानंतर पॉइंटर इनिशियलायझेशन आपण बघितलं. पॉइंटर थ्रू आपण व्हॅल्यू कशा ॲक्सेस करू शकतो हे सुद्धा आपण मागच्या जे काही 2-3 व्हिडिओज आहेत त्याच्यामध्ये पाहिलं आपण. त्याच्यानंतर रिसेंटली जो मागचा एक व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये आपण पाहिलं की पॉइंटर अरिथमॅटिक काय असतं. पॉइंटर अरिथमॅटिक म्हणजेच याचा अर्थ काय की मॅथमॅटिकल ऑपरेशन्स जे आहेत तर ते मॅथमॅटिकल ऑपरेशन्स आपण पॉइंटर थ्रू कसं करू शकतो हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये क्लिअरली पाहिलेलं आहात. त्याच्यानंतर आपण कॉल बाय रेफरन्स म्हणून एक व्हिडिओ टाकला होता काल. तर कॉल बाय रेफरन्स म्हणजे काय की पॉइंटर थ्रू म्हणजेच पॉइंटर थ्रू आपण जसं ॲड्रेस पास करतो तर कॉल बाय रेफरन्समध्ये सुद्धा ॲड्रेस पास केला जातात. व्हॅल्यू पास करत नाही आपण डायरेक्टली. तर त्या ॲड्रेसला पॉईंट करण्यासाठी आपण पॉइंटर यूज करतो. म्हणून आपण कॉल बाय रेफरन्स जो फंक्शनचा कन्सेप्ट आहे तो कन्सेप्ट आपण पॉइंटरमध्ये काय करतो की यूज करतो. ठीक आहे. तर ह्या सगळे जे काही व्हिडिओज आहेत हे आपल्या यूट्यूबवर अवेलेबल आहेत. तुम्ही जर पाहिलं नसेल तर तुम्ही ते प्लीज बघा ते. त्याच्यानंतर तुम्हाला पॉइंटर हा टॉपिक काय होईल की थोडंसं समजेल. ठीक आहे. आता या व्हिडिओमध्ये आपण पॉइंटर टू ॲन ॲरे म्हणजेच आपण 2 गोष्टी पाहणार आहोत. एक म्हणजेच की हाऊ टू हँडल ॲरे युजिंग पॉइंटर म्हणजे पॉइंटर थ्रू आपण ॲरेला कसं हँडल करू शकतो. अँड द नेक्स्ट टॉपिक इज हाऊ टू हँडल फंक्शन विथ पॉइंटर म्हणजेच पॉइंटर थ्रू आपण फंक्शनला कशा पद्धतीनं हँडल करू शकतो. दॅट मीन्स इन दिस व्हिडिओ वी हॅव टू लर्न 2 टॉपिक. वन इज द ॲरे, हाऊ टू हँडल ॲरे इन पॉइंटर, ॲरे युजिंग पॉइंटर अँड हाऊ टू हँडल फंक्शन युजिंग अ पॉइंटर. तर या 2 गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत त्याच्यामध्ये. सी लँग्वेजमध्ये ह्या 2 गोष्टी कशा होतात. त्याच्यानंतर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. पूर्ण बघितल्यानंतर आपल्याला ह्या दोन्ही गोष्टी क्लिअर होतील. कारण आपण क्लिअरली जर पाहत नसेल किंवा आपण जर कॉन्सन्ट्रेटनं बघत नसतील तर आपल्याला ते लक्षात येणार नाही. तसेच जेव्हाही आपण हा व्हिडिओ पाहतो तर त्याच्यामध्ये असणारे प्रोग्राम तुम्ही तुमच्या जे काही अँड्रॉइड ॲप आहेत त्या अँड्रॉइड ॲप म्हणजे जो काही कंपायलर आहे तुमचा अँड्रॉइड ॲपमध्ये तर त्याच्या थ्रू म्हणजे CXX ड्रॉइड नावाचं एक ॲप्लिकेशन आहे. तर त्या ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही प्लीज हे प्रोग्राम रन करून बघा. म्हणजे काय होईल की तुम्हाला थोडंसं टॉपिक समजायला सोपं जाईल. तर चला आपण पाहूयात पॉइंटर टू ॲरे आणि फंक्शन टू ॲन पॉइंटर टू ॲन फंक्शन म्हणजे ह्या 2 गोष्टी आपल्याला बघायच्यात सी प्रोग्राममध्ये. तर पहिले जर आपण बघितलं पॉइंटर टू ॲन ॲरे तर सगळ्यात महत्त्वाचा भाग काय असतो की फर्स्ट अंडरस्टँड ॲरे. ॲरे म्हणजे काय असेल की ॲरे इज नथिंग बट द कलेक्शन ऑफ सिमिलर टाईप्स ऑफ एलिमेंट. म्हणजेच काय की सेम टाईपचे जे काही एलिमेंट्स असतील त्याचं कलेक्शन म्हणजेच काय ॲरे. आपण मागं बघितलेला तर तुम्ही प्लीज ॲरेचा व्हिडिओ तुम्ही रेफर करू शकतात. 1 डायमेन्शनल ॲरे आणि 2 डायमेन्शनल ॲरे. त्याच्यानंतर टाईप्स ऑफ ॲरे तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकतात. त्याच्यावरनं तुम्हाला क्लिअर आयडिया येऊन जाईल की ॲरे म्हणजे काय असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर हे ॲरे आपल्याला जेव्हा समजेल त्याच्यावरनं आपण समजू शकतो की व्हॉट इज द ॲक्च्युअल मिनिंग ऑफ ॲरे. ही एक गोष्ट आपल्याला पाहिजे. दुसरी एक गोष्ट पाहिजे आपल्याला पॉइंटर आपल्याला थोडंसं समजायला पाहिजेत. मीन्स हाऊ टू डिक्लेअर अ पॉइंटर अँड व्हॉट काइंड ऑफ सिम्बॉल्स विच यूज टू डिक्लेअर अ पॉइंटर. म्हणजेच आपल्याला पॉइंटर काय आहेत आणि पॉइंटर डिक्लेअर करण्यासाठी कुठल्या प्रकारचे सिम्बॉल्स आपण त्या ठिकाणी यूज करतो किंवा कुठले डेटा टाईप आपण त्या ठिकाणी यूज करतो. तर हे थोडंसं आपल्याला समजायला आलं पाहिजेत. ह्या दोन्ही गोष्टी आपण काही व्हिडिओमध्ये मेन्शन केलेल्या आहेत मागचे. तर तुम्ही ते व्हिडिओ रेफर करू शकतात. त्याच्यामधनं तुम्हाला क्लिअर काय होईल की ते समजेल. ठीक आहे. तर आता आपल्याला बघायचे आहेत पॉइंटर टू ॲन ॲरे इन सी. तर इथं जर बघितलं इट इज अ मोस्ट लाईकली दॅट यू वुड नॉट अंडरस्टँड दिस सेक्शन अंटिल यू आर दो विथ द चॅप्टर पॉइंटर. म्हणजे तुम्हाला जर पॉइंटर क्लिअरली समजलं नसेल तर ह्या गोष्टी तुम्हाला क्लिअरली समजणार नाहीत. त्यासाठी पहिले तुम्हाला पॉइंटर हे समजायला यायला पाहिजे. देन ॲझ्युम यू हॅव सम अंडरस्टँडिंग ऑफ पॉइंटर इन सी. लेट्स स्टार्ट अँड ॲरे नेम इज कॉन्स्टंट पॉइंटर टू दॅट द फर्स्ट एलिमेंट ऑफ द ॲरे. म्हणजे आता इथं आपल्याला दोन्ही गोष्टी लक्षात यायला पाहिजेत की एक तर ॲरे आपल्याला समजायला पाहिजेत आणि दुसरं म्हणजे पॉइंटर समजायला पाहिजेत. तर त्यासाठी आपण थोडंसं काय करूत की इथं एक ॲरेचा कन्सेप्ट आपण घेतला आहे. तर ॲरे डिक्लरेशन आपण या ठिकाणी केलात. याला म्हणतो आपण 1 डायमेन्शनल ॲरे. 1 डायमेन्शनल ॲरे डबल बॅलन्स इन स्क्वेअर ब्रॅकेट. म्हणजेच कुठल्याही व्हेरिएबलच्या मागं एकच स्क्वेअर ब्रॅकेट असेल तर त्याला आपण सिंगल डायमेन्शनल ॲरे म्हणतो. आणि त्याच्यामध्ये आपण साईज दिली 50 इज द साईज ऑफ दॅट ॲरे. म्हणजे त्या ॲरेची साईज काय आहे की 50 आहे. दॅट मीन्स दॅट ॲरे कॅन स्टोर्ड 50 व्हॅल्यूज ऑफ डबल टाईप. म्हणजे कुठल्या प्रकारचे
डबल टाईपचे 50 व्हॅल्यूज काय करता येईल की तो स्टोअर करेल. म्हणजेच कसं, अशा पद्धतीने एक ॲरे त्या ठिकाणी क्रिएट होईल आणि प्रत्येक ब्लॉकवर एक सेपरेट व्हॅल्यू काय होईल की स्टोअर होईल आणि एव्हरी ब्लॉक इज स्टार्ट फ्रॉम अ इंडेक्स, दॅट इंडेक्स विल बी द 0. म्हणजे तो इंडेक्स कुठला असेल तर 0 पासून असेल, म्हणजे तो 0 असेल. 0 to 49, दॅट मीन्स वी कॅन स्टोर 50 व्हॅल्यूज इनसाइड दॅट व्हेरिएबल ऑफ बॅलन्स. बॅलन्सच्या व्हेरिएबलमध्ये आपण किती व्हॅल्यू स्टोअर करू शकतो? 50 व्हॅल्यू आपण स्टोअर करू शकतो. अँड देन इफ यू वॉन्ट टू हँडल दीज व्हॅल्यूज, मीन्स इफ यू वॉन्ट टू मॅनिपुलेट दीज व्हॅल्यूज, मीन्स इफ यू वॉन्ट टू प्रोसेस दीज व्हॅल्यूज, म्हणजे ह्या व्हॅल्यूज आपल्याला प्रोसेस करायची आहेत. या व्हॅल्यूज आपल्याला काय करायचे आहेत की प्रोसेस करायचे आहेत. तर नॉर्मली आपण प्रोसेस करू शकतो, बट हिअर इथं आपल्याला काय करायचं आहे की आपलं जे काही पॉइंटर आहेत त्या पॉइंटर थ्रू आपण ॲरेला कसं मॅनिपुलेट करू शकतो हे आपल्याला बघायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला काय पाहिजे की बॅलन्स इज पॉइंटर, म्हणजेच बॅलन्स काय केलं, सॉरी, बॅलन्स इज द व्हेरिएबल, बट विच टाईप ऑफ व्हेरिएबल हिअर? बॅलन्स इज अन ॲरे टाईप ऑफ व्हेरिएबल. म्हणजे कशा प्रकारचे आहेत? ॲरे टाईपचे आहेत आणि त्याचा टाईप कुठला आहे? ते डबल टाईप आहेत. डबल म्हणजे फ्रॅक्शनल पॉईंट ऑफ व्हॅल्यूज आपण या ठिकाणी घेऊ शकतो. देन आपण जर पाहिले तर बॅलन्स इज अन पॉइंटर टू एम्परसन ऑफ बॅलन्स. इथं जे दिलं आहे एम्परसन ऑफ बॅलन्स इन स्क्वेअर ब्रॅकेट 0, म्हणजे याचा अर्थ काय की विच इज द ॲड्रेस ऑफ द फर्स्ट एलिमेंट ऑफ ॲरे बॅलन्स. म्हणजेच पॉइंटर इज द 0, दॅट मीन्स 0 इज नथिंग बट ॲड्रेस ऑफ फर्स्ट एलिमेंट ऑफ दॅट बॅलन्स. म्हणजे त्या बॅलन्सचं काय आहेत की ॲड्रेस आहेत. कशावरून ॲड्रेस म्हणतो आपण? बिकॉज दॅट व्हेरिएबल मीन्स बॅलन्स व्हेरिएबल प्रिफिक्स कोणासोबत आहेत? एम्परसन, अँड द एम्परसन इज अन ॲड्रेस व्हेरिएबल. तर एम्परसन काय आहेत की ॲड्रेस व्हेरिएबल आहे. दॅट मीन्स दॅट व्हेरिएबल ampersand is an address operator. That means he extract the address of that particular variable, and he extract, and we have to put here a array 0. That means we have to put a 0 index. That's why he extract address of that, he extract element which is placed on the 0 address. म्हणजे हा 0 ॲड्रेसवर जो काही तुमचा काय म्हणतो आपण व्हेरिएबल डेटा असेल तो डेटा काय करेल की तो एक्स्ट्रॅक्ट करेल. येईल लक्षात? त्याच्यानंतर पॉइंटर टू ॲरे आपण हे पाहतोच आहेत. मग आता आपण ॲड्रेस आपण पाहिलात, म्हणजे आपण डेटा आपण कसा स्टोअर करतो तर ते आपण बघितलं. ॲरेमध्ये स्क्वेअर ब्रॅकेट आपण साईज देतो तेव्हा तो ॲरेमध्ये कन्वर्ट होतो. तर इथं जर आपण पाहिलं तर हे ॲरे झालं. ॲरे आपण क्लिअरली त्या ठिकाणी डिक्लेअर केलं. त्याच्यानंतरची प्रोसेस काय असते की बाबा ह्या ॲरे एलिमेंटला एक्स्ट्रॅक्ट करणं, म्हणजे तिथून ॲक्सेस करणं. मग ॲक्सेस करण्यासाठी आपल्याला काय पाहिजे तर पॉइंटर पाहिजेत. आपल्याला काय कशा थ्रू ॲक्सेस करायचं? पॉइंटर थ्रू आपल्याला ॲक्सेस करायचं आहे. तर पॉइंटर थ्रू ॲक्सेस करण्यासाठी आपल्याला काय द्यावं लागेल? एक पॉइंटर व्हेरिएबल आपल्याला डिक्लेअर करावं लागेल. डबल ॲस्ट्रिक पी. काय असेल तर डबल ॲस्ट्रिक पी, देन डबल बॅलन्स ऑफ 10, फर्स्ट एलिमेंट ऑफ बॅलन्स. म्हणजे फर्स्ट एलिमेंट ऑफ बॅलन्स, दॅट मीन्स ही एक्स्ट्रॅक्ट द फर्स्ट एलिमेंट ऑफ बॅलन्स. देन डबल, इथं काय दिलं आपण तर पी इक्वल्स टू बॅलन्स. इट इज अ लीगल टू यूज ॲरे नेम ॲज अ कॉन्स्टंट पॉइंटर अँड व्हाईस वर्सा. म्हणजेच हे कसं आहे की जेव्हा आपण इथं आपण काय केलं की पॉइंटरला पी आपण दिलं तर याला कॉन्स्टंट डिक्लरेशन म्हणतो आपण. बॅलन्स इज द कॉन्स्टंट डिक्लरेशन. म्हणजेच अशा प्रकारचे डिक्लरेशन आपल्याकडं व्हॅलिड नाहीत. देअरफोर म्हणजेच हे व्हॅलिड नसल्यामुळं आपण काय करतो की ॲस्ट्रिक थ्रू बॅलन्स काय करतो की आपण डिक्लेअर करतो. म्हणजे इथं काय असेल? देअरफोर ॲस्ट्रिक बॅलन्स प्लस 4 इज द लेजिटिमेट वे टू ऑफ ॲक्सेसिंग द डेटा ॲट द बॅलन्स 4. म्हणजे 4 वरनं जर आपल्याला ॲक्सेस करायचं असेल तर कसं द्यावं लागेल? बॅलन्स प्लस 4. बॅलन्स प्लस 4 म्हणजे 4th लोकेशनवरला, बट वी यूज अ ॲस्ट्रिक सिम्बॉल विथ दॅट व्हेरिएबल. म्हणजे त्या व्हेरिएबलसोबत पॉइंटरसोबत आपल्याला काय यूज करायचं? ॲस्ट्रिक सिम्बॉल त्या ठिकाणी यूज करायचं. वन्स स्टोर्ड द ॲड्रेस ऑफ द फर्स्ट एलिमेंट पी, यू कॅन ॲक्सेस द ॲरे एलिमेंट युझिंग अ ॲस्ट्रिक ऑफ पी. म्हणजेच कशा थ्रू? ॲस्ट्रिक ऑफ पी. म्हणजेच तुम्ही जर एकदा त्याला असाइन केलं, म्हणजेच पीला तुम्ही असाइन काय केलं की एम्परसन ऑफ बॅलन्स असाइन केलं. म्हणजे बॅलन्स म्हणजेच काय की ह्या बॅलन्समध्ये 10 एलिमेंट्स आहेत. म्हणजे 10 एलिमेंट्सचा पहिला ॲड्रेस जो असेल तर तो पॉईंट कोण केलं? पीनं पॉईंट केलं. तर त्या पी थ्रू आता तुम्ही एलिमेंट्स काय करू शकतात की ॲक्सेस करू शकतात. इथं आपल्याला प्रोग्राम थ्रू थोडंसं समजायला येईल. बघा की इथं काय केलं आपण मेन फंक्शन डिक्लेअर केलं प्रोग्रामचं स्टार्टिंग. त्यानंतर डबल नावाचं एक व्हेरिएबल घेतलं. बॅलन्स आपण डबल डेटा टाईप आहे आणि बॅलन्स नावाचं एक व्हेरिएबल घेतलं. त्याला 5 एलिमेंट्स दिलेत आपण. 100, 1000.0, 2.0, 3.4, 17.0, 50.0. तर हे आपण इनिशलाइज केलं. म्हणजे ॲरे डिक्लरेशन विथ इनिशलायझेशन.
देन डबल ॲस्ट्रिक ऑफ पी. ॲस्ट्रिक ऑफ पी म्हणजेच आपल्याला जे काही कॉन्स्टंट ॲक्सेस करायचे आहेत तर ते कॉन्स्टंट आपण कशा थ्रू ॲक्सेस करतो, पॉईंटर थ्रू आपण ॲक्सेस करू शकतो. देन इंट आय. आय कशासाठी, तर काउंटरसाठी, कारण ॲरे एलिमेंट्स आपल्याला काय करायचे, अगेन अँड अगेन ॲक्सेस करायचे आहेत. देन कॉन्स्टंट. आता बॅलन्स जो आहे, बॅलन्सचा फर्स्ट व्हेरिएबल जो असेल, फर्स्ट डेटा जो असेल दॅट इज अ इंडेक्स 0. तर इंडेक्स 0 आपण असाइन कोणाला केलात, पॉईंटरला असाइन केलात. म्हणजेच आउटपुट इच एलिमेंट्स व्हॅल्यू, म्हणजेच तो जो काही तुमचा पॉईंटर आहे तर तो पॉईंटर काय केलात, पॉईंट केलात कशाला, बॅलन्सला. आता आपल्याला बॅलन्स ॲक्सेस करायचं तर कशा थ्रू ॲक्सेस करणार आपण, पॉईंटर थ्रू आपण ॲक्सेस करणार. मग आता फॉर लूप आपण या ठिकाणी लावलं. प्रिंट पी ॲस्ट्रिक ऑफ पी हे एक स्टेटमेंट आपण या ठिकाणी दिलीत म्हणजे आउटपुटसाठी. आय कॉमा ॲस्ट्रिक ऑफ पी प्लस आय. पी प्लस आय म्हणजे काय, पी जर 0, आय जर 0 असेल, आय जर 0 असेल तर पी काय असेल, फर्स्ट एलिमेंटला 0च राहणार. तर आय 1 असेल तर 0 + 1 1 होणार. म्हणजे 1 1 काय होईल की तो इन्क्रीमेंट होईल. यालाच तुम्ही पी प्लस प्लसही देऊ शकतात, पी प्लस प्लसही देऊ शकतात, पण ॲस्ट्रिक ऑफ पी देणं हे कंपल्सरी आहे. ॲस्ट्रिक ऑफ पी दिल्यामुळे काय होईल की तो पॉईंटर काय होईल, अगेन पॉईंटर काय होईल, एक व्हॅल्यूनं प्लस होत राहील, कारण पॉईंटर हा ॲटोमॅटिकली इन्क्रीमेंट होत नाही. तर इथं आपण परत एकदा ॲक्सेस व्हॅल्यूज युझिंग अ बॅलन्स ॲड्रेस. इथं आपण ॲड्रेस ॲक्सेस केलात, त्यानंतर आपल्याला व्हॅल्यूज ॲक्सेस करायचे आहेत. तर ते बॅलन्स प्लस आय, म्हणजे बॅलन्स प्लस काय केलं आपण, आय. जो काही तुमचा बॅलन्स असेल तो बॅलन्स 1 1 काय होईल की इन्क्रीमेंट होईल आणि आपल्याला आउटपुटला दिसेल. तर इथं ॲरे एलिमेंट्स आपण ॲक्सेस केलं तर हे एलिमेंट्स आपल्याला मिळतात. त्यानंतर जो काही बॅलन्स आहे तर तो बॅलन्स आपण या ठिकाणी ॲक्सेस केलात. म्हणजे सेम व्हॅल्यूज आपण या ठिकाणी काय करतो की ॲक्सेस करतो युझिंग अ पॉईंटर अँड बॅलन्स जो असेल. In above example, p is the pointer to double, which means it can store the address of a variable of double type. Once you have the address in a p, asterisk p will give us the value available at the address stored in p, as we have shown in above example. म्हणजे जे आपण मागच्या एक्झाम्पल मध्ये बघितलं की p इक्वल्स टू कॉन्स्टंट, आपण p इक्वल्स टू आपण बॅलन्स जे केलं, तर बॅलन्स केल्यामुळे काय होईल की बॅलन्सचा जो काही ॲड्रेस आहे तो असाइन आपण कोणाला केला, पी ला असाइन केला. म्हणजेच आता त्या ॲड्रेसवरचा डेटा जो असेल तो आपण तो कशा थ्रू ॲक्सेस करू शकतो, ॲस्ट्रिक ऑफ पी थ्रू आपण ॲक्सेस करू शकतो. यालाच आपण म्हणतो पॉईंटर. काय म्हणतो आपण त्याला, पॉईंटर. नेक्स्ट टॉपिक जो आहे फंक्शन्स पॉईंटर इन सी. म्हणजेच हाऊ टू इम्प्लिमेंट फंक्शन विथ पॉईंटर. म्हणजेच आपल्याला फंक्शन्स जे आहेत ते फंक्शन्स आपण पॉईंटर थ्रू कसे इम्प्लिमेंट करू शकतो हे आपण या टॉपिकमध्ये पाहणार आहोत. तर फंक्शन पॉईंटर इन सी जर आपण पाहिलं तर पॉईंटर गिव्स ग्रेटली पॉसिबिलिटीज टू सी फंक्शन्स विच आर लिमिटेड टू रिटर्न वन व्हॅल्यू. विथ पॉईंटर पॅरामीटर्स आवर फंक्शन्स नाव कॅन प्रोसेस ॲक्च्युअल डेटा रॅदर दॅन अ कॉपी ऑफ डेटा. म्हणजे फंक्शन काय करतात की ॲक्च्युअल डेटाला प्रोसेस करतात, तर ते कॉपीला प्रोसेस करत नाहीत. पण ती कॉपी जर आपल्याला पास करायची असेल तर ते कशा थ्रू पास करू शकतो आपण, पॉईंटर थ्रू आपण पास करू शकतो. इन ऑर्डर टू मॉडिफाय द ॲक्च्युअल व्हॅल्यूज ऑफ व्हेरिएबल द कॉलिंग स्टेटमेंट पास ॲड्रेस टू द पॉईंटर पॅरामीटर इन अ फंक्शन. तुम्ही जर ॲक्च्युअल व्हॅल्यू पास केली, जे आपण कॉल बाय व्हॅल्यू आणि कॉल बाय रेफरन्समध्ये पाहिलं, तुम्ही जर ॲक्च्युअल व्हॅल्यू पास केली तर त्याला आपण मॉडिफाय करू शकत नाही. बट इफ यू वॉन्ट टू मॉडिफाय दॅट व्हॅल्यू देन वी नीड अ कॉल बाय रेफरन्स अँड दॅट कॉल बाय रेफरन्स कॅन इम्प्लिमेंट विथ द हेल्प ऑफ पॉईंटर. म्हणजे कॉल बाय रेफरन्स आपल्याला कशा थ्रू इम्प्लिमेंट करायचे, पॉईंटर थ्रू आपण इम्प्लिमेंट करू शकतो. दॅट्स वाय वी कॅन मॉडिफाय ऑल द व्हॅल्यूज विच इज पास्ड फ्रॉम अ कॉलिंग फंक्शन. म्हणजे जे काही कॉलिंग फंक्शनकडनं व्हॅल्यूज आपण पास करतो दॅट व्हॅल्यू विल बी द मॉडिफाईड बाय द फंक्शन डेफिनेशन. म्हणजे फंक्शन डेफिनेशन त्याला काय करू शकतात की मॉडिफाय करू शकतात. तर फंक्शन पॉईंटर एक्झाम्पल तुम्ही पाहता त्या ठिकाणी. तर हा जो काही वॉइड आहेत वरती हॅश इन्क्लूड मेन, हॅश इन्क्लूड stdio.h तुम्हाला घेणं गरजेचं आहे. तर इथं जर बघितलं आपण वॉइड स्वॅप नावाचा एक प्रोग्राम आहे. तर स्वॅपचे आपण दोन काय केलेत की व्हेरिएबल घेतलं ए कॉमा बी, बट कशा टाईपचे आहेत, इंटिजर टाईपचे आहेत आणि पॉईंटर आहेत. कशा आहेत तर इंटिजर टाईप आणि पॉईंटर आहेत. त्यानंतर मेन फंक्शन, याला म्हणतो आपण फंक्शन डिक्लरेशन, जे की फंक्शनच्या टॉपिकमध्ये आपण पाहिलं आहे. युजर डिफाईन फंक्शनमध्ये आपण पाहिलं की फंक्शन आपल्याला जर यूज करायचं तर 3 गोष्टी कराव्या लागतात, फंक्शन डिक्लरेशन ऑर प्रोटोटाईप, दुसरं म्हणजेच फंक्शन कॉलिंग आणि तिसरं म्हणजेच फंक्शन डेफिनेशन. ह्या 3 गोष्टी आपण इम्प्लिमेंट केलं तर आपण त्याला फंक्शन म्हणतो. ठीक आहे. तर इथं आपण काय केलं की m इक्वल्स टू 20 आणि n इक्वल्स टू 100 कॉन्स्टंट व्हॅल्यूज दिलेत आपण. यांना म्हणतो आपण ॲक्च्युअल पॅरामीटर आणि हे काय आहेत की हे ॲक्च्युअल पॅरामीटर आहेत आणि हे जे आहे तर फॉर्मल पॅरामीटर आहेत. ठीक आहे.
ॲक्च्युअल पॅरामीटर आपण या ठिकाणी एम आणि एनची व्हॅल्यू दिलीत. स्वॅप नावाचं फंक्शन, त्यानंतर इथं आपण म्हणतो कॉलिंग फंक्शन. याला काय म्हणतो आपण? कॉलिंग फंक्शन. M%M, M%N. याचा अर्थ काय की एमचा ॲड्रेस आणि एनचा ॲड्रेस कशा थ्रू एक्स्ट्रॅक्ट केला आपण? M% ऑपरेटर थ्रू. हे ॲड्रेस ऑपरेटर आहेत, याच्या थ्रू काय होतात की ॲड्रेस हा एक्स्ट्रॅक्ट होतो. तर तो ॲड्रेस जो असेल एम आणि एनचा, म्हणजेच तुमचं 25 आणि 50 हे कुठल्या लोकेशनला आहेत त्याचा ॲड्रेस आपण कोणाला पास केलं? फंक्शनच्या डेफिनेशनला आपण पास केलं. वाईड स्वॅप इंट ए ॲस्ट्रिक ऑफ ए इंट ॲस्ट्रिक ऑफ बी. आता जर आपण ॲड्रेस पास करत असेल तर त्या ॲड्रेसला पॉईंट करण्यासाठी जो पॅरामीटर असेल तर तो पॉईंटरचाच पॅरामीटर असायला पाहिजेत. मग इथून जर ॲड्रेस पास करत असेल तर इथं ॲक्सेप्ट करणारे कोण असायला पाहिजेत? पॉईंटर असायला पाहिजे. तर इथं आपण 2 पॉईंटर घेतलेत, इंट ॲस्ट्रिक ऑफ ए इंट ॲस्ट्रिक ऑफ बी. 2च का घेतलेत? कारण 2 व्हॅल्यूज आपण पास करतोय. कॉलिंग फंक्शन डायरेक्टली कुठे येऊन जाईल? इथं येऊन जाईल आणि हा जो काही ब्लॉक आहे हा ब्लॉक एक्झिक्यूट होईल. मग काय की इंट ए ॲस्ट्रिक ऑफ ए म्हणजेच ॲड्रेस ऑफ एम आणि ॲस्ट्रिक ऑफ बी म्हणजेच ॲड्रेस ऑफ एन. एम इक्वल्स टू किती आहेत? 25 आणि एन इक्वल्स टू आहेत 100. म्हणजे ह्या 2 व्हॅल्यू कुठं मिळाल्यात आपल्याला? ए आणि बी. ह्या 2 व्हेरिएबलनं काय केलं की पॉईंट केलं. 2 पॉईंटरनं ते पॉईंट केलं. एक टेम्पररी व्हेरिएबल घेतलं आपण स्वॅप करत असताना त्याने टेम्पररी होल्ड करून ठेवायला पाहिजे ती व्हॅल्यू. टेम्प ॲस्ट्रिक ऑफ ए. ॲस्ट्रिक ऑफ ए म्हणजेच ए मधली जी काही व्हॅल्यू असेल ती आपण टेम्पररी काय केलं की टेम्पमध्ये ठेवलं. त्यानंतर बीची व्हॅल्यू ए मध्ये टाकून घेतलीत आणि टेम्पररीमध्ये जो एची व्हॅल्यू आहे ती आता बी मध्ये टाकलीत. अशा पद्धतीने आपण स्वॅप केलं. इथं तुमचा प्रोग्राम क्लोज झाला, म्हणजे प्रोग्राम संपला. इथं प्रोग्राम संपला तर तुम्हाला रिटर्न व्हॅल्यू मिळेल कोणाला? तर तुमच्या जिथून तुम्ही कॉल केला तिथं मिळेल आणि आपल्याला आउटपुट जो असेल एम आणि एन याची आउटपुट आपल्याला या ठिकाणी प्रिंट होईल. म्हणजेच अशा पद्धतीनं तुम्ही व्हॅल्यूज, अशा पद्धतीने तुम्ही फंक्शन काय करू शकतात की तुमच्या पॉईंटरमध्ये फंक्शनमध्ये पॉईंटर तुम्ही इम्प्लिमेंट करू शकतात. इथं जसं आपण बघितलं. ठीक आहे. आउटपुट आपण हे पहा एन इक्वल्स टू 100 झालं आणि एम इक्वल्स टू 25 झालं आणि एन इक्वल्स टू 100 झालं. म्हणजे आता इथं ते काही फर्स्ट एम आणि एनची व्हॅल्यू 25 आणि 100, त्यानंतर एमची व्हॅल्यू 100 झालीत आणि एनची व्हॅल्यू 25 झालीत. म्हणजे 100 कुठे गेलं? एममध्ये आणि 25 कुठे गेलं? तर एनमध्ये गेलं. तर अशा पद्धतीने तुम्ही त्याला स्वॅप करू शकता. आता याचं एक्सप्लेनेशन जर तुम्ही पाहिलं ह्या प्रोग्रामचं तर इथं आपण बघितलं पहा, 1 नंबरला जर आपण पाहिलं तर इथं दिसतं आपल्याला स्वॅप इंट ॲस्ट्रिक ऑफ ए कॉमा ॲस्ट्रिक ऑफ बी. याला म्हणतात फंक्शन डिक्लरेशन. याला काय म्हणतात? फंक्शन डिक्लरेशन. पण फंक्शन डिक्लरेशन करत असताना आपण फंक्शनमध्ये पॉईंटर यूज करतो. कशावरनं समजतं आपल्याला पॉईंटर? कारण जेव्हाही एखाद्या व्हेरिएबलच्या वरती डोक्यावरती ॲस्ट्रिक सिम्बॉल असेल तर तो पॉईंटर व्हेरिएबल आहे. इथं आपण काय केलं की 2 नंबरमध्ये जर पाहिलं आपण तर इथं आपण 2 व्हेरिएबल इनिशियलाइज केलेत, 25 आणि 100. एम आणि एन हे 2 व्हेरिएबल इंटिजर टाईपचे आपण इनिशियलाइज केलेत विथ 25 अँड 100. त्यानंतर एम आणि एनची व्हॅल्यू जी ॲक्च्युअल असेल ती आपण दाखवली 25 आणि 100. त्यानंतर आपण कॉलिंग फंक्शन 3 नंबरमध्ये आपण फंक्शनला कॉल केलं, कारण डेटा आपल्याला मिळाला आपण फंक्शनला कॉल केलं. पण कॉल करत असताना जेव्हा आपण पॉईंटर यूज करतो तर आपल्याला ॲड्रेस पास करावा लागतो. कशाचा? व्हेरिएबलचा. तर त्यासाठी आपण काय केलं की एम म्हणजेच एमचा अर्थ होतो ॲड्रेस व्हेरिएबल, ॲड्रेस ऑपरेटर. म्हणजे तो एमचा ॲड्रेस काय करेल की एक्स्ट्रॅक्ट करेल आणि एन म्हणजे तो एनचा ॲड्रेस. हे दोन्ही ॲड्रेस आपण पास कोणाला केलं तर तुमचे जे काही फंक्शनची डेफिनेशन आहेत या फंक्शनच्या डेफिनेशनला. मग स्वॅप इथं जेव्हा आपण ॲड्रेस पास करतो तर ॲड्रेस पास करत असताना फंक्शन डेफिनेशनमध्ये सुद्धा काय असायला पाहिजे? तर पॉईंटर असायला पाहिजे. तर इथं आपण पॉईंट ॲस्ट्रिक ऑफ ए कॉमा ॲस्ट्रिक ऑफ बी हे 2 पॉईंटर दिलेत. ते दोन्ही पॉईंटर एम आणि एनच्या ॲड्रेसला काय करेल की पॉईंट करेल आणि त्या ॲड्रेसवरनं 50 आणि 100, 25 आणि 100 हे जे 2 डेटा आहेत ते डेटा काय करतील की एक्स्ट्रॅक्ट करतील. मग नेक्स्ट प्रोसेस कुठली असेल तर तुमचं जे काही फॉर्म्युला आहेत एक्सचेंजचा, म्हणजेच एची व्हॅल्यू टेम्पररीमध्ये ठेवायची थोड्या वेळासाठी, मग बीची व्हॅल्यू एमध्ये टाकून द्या आणि टेम्पररीची व्हॅल्यू बीमध्ये टाकून द्या. अशा पद्धतीने काय होईल की तो स्वॅप होऊन जाईल. म्हणजेच एची व्हॅल्यू बीमध्ये जाईल आणि बीची व्हॅल्यू एमध्ये जाईल. तर हा कंप्लीट एक प्रोग्राम आहे जो की आपण पॉईंटर थ्रू काय केलं की यूज केलं, पॉईंटर थ्रू आपण इम्प्लिमेंट केलं. तर एक सिम्पल कन्सेप्ट आहे पॉईंटर थ्रू फंक्शनला कशा पद्धतीने हँडल करायचं. तर हे तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहिल्यानंतर तुम्ही त्याला तुमच्या जे काही CXX Android नावाचं जे काही अँड्रॉइड ॲप्लिकेशन आहे त्याच्यामध्ये एक्झिक्युशन करून बघा. तुम्हाला आउटपुट कसं येतं ते बघायला मिळेल किंवा फंक्शन कसं इम्प्लिमेंट करता येईल हे सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल. ठीक आहे. आय होप तुम्हाला हे समजायला आलं असेल. जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकतात किंवा मला व्हॉट्सअप करून विचारू शकतात. तर थांबूत आपण या ठिकाणी. ओके. तर इथं आपण पॉईंटर जो काही कन्सेप्ट आहे तो
संपवतो. नेक्स्ट आपला टॉपिक जो असेल तर त्याला आपण स्ट्रक्चर म्हणतो. तर ते टॉपिक आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊत. ओके, तर थांबूत आपण. थँक्यू.